नेहमीची 30 गवारीची भाजी खाऊन कंटाळा आलाय? मग आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीची चमचमीत गवार बटाट्याची सुकी भाजी। तर सगळ्यात आधी आपण फ्रेश गवार स्वच्छ निवडून पाण्यामध्ये थोडं मीठ घालून स्वच्छ धुवून घेतली आहे। यामुळे गवारीचा कडूपणा निघून जातो। भाजीसाठी लागणारा खास गावरान मसाला बघूया। इथे मी घेतले आहे तिखट हिरव्या मिरच्या, भरपूर लसूण पाकळ्या, सुक्या खोबऱ्याचे तुकडे, 4 मध्यम टोमॅटो, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे। आता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या टाकून चांगले सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ। आता त्यामध्ये टाकू शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या। हे सगळं चांगलं मस्त भाजून झालं की त्याच तेलामध्ये आपल्याला थोडे खोबऱ्याचे काप टाकायचे आणि तेही चांगले खरपूस भाजून घ्यायचे। मसाला थंड होईपर्यंत आपण आपले टोमॅटो बारीक चिरून घेऊया। सोबतच 2 मध्यम आकाराचे बटाटे सोलून त्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे। बटाट्याचे हे तुकडे आपण निवडलेल्या गवारी सोबत पाण्यात एकत्र ठेवून देऊ, जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही। चला आता कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करूया। तेल चांगलं तापलं की त्यात टाकूया मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत परतायचा आहे। टोमॅटो चांगला तेल सोडायला लागला की त्यात पाणी नितळून घेतलेली गवार आणि बटाटा घालायचा आहे। आता इथे गवार तेलात 2 मिनिटं चांगली परतून घेणे खूप महत्त्वाचे आहे। यामुळे भाजीला चव छान येते। आता यात चवीनुसार मीठ, हळद आणि तुमचा घरचा चविष्ट मसाला किंवा लाल तिखट घाला आणि सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्या। भाजीवर झाकण ठेवून मंद आचेवर वाफेवर शिजून देऊया। भाजी वाफेवर शिजेपर्यंत आपण भाजलेला शेंगदाणा, लसूण मसाला मिक्सरला पाणी न घालता असा जाडसर वाटून घेऊया। लक्षात ठेवा, हा मसाला जास्त बारीक करायचा नाहीये, असा खमंग जाडसर ठेवायचा आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढून बघूया। बटाटा आणि गवार 50 ते 60% छान शिजले आहेत। आता यात आपण वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये थोडं शिजण्यासाठी पाणी घालायचंय। आता मसाला चांगला एकजीव झाल्यावर पुन्हा एकदा मंद आचेवर 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊ, जेणेकरून मसाल्याला चव गवार आणि बटाट्यामध्ये छान उतरेल। आणि हे बघा, आपली चमचमीत झणझणीत गवार बटाट्याची सुकी भाजी तयार आहे। तुम्ही ही भाजी गरमागरम ज्वारीच्या भाकरी सोबत, चपाती सोबत खाऊ शकता। टिफिन साठी तर हा उत्तम पर्याय आहे। तुम्हाला ही साधी, सोपी आणि चवदार रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।